मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील। सन्माननीय लखनभाऊ बोंबले आणि सन्माननीय योगेश भाऊ हे मात्र त्यांच्या नक्कीच साथ देतील। मैदानाच्या आत क्षेत्ररक्षण लावलं जाते। नितीन आणि चिनो ही मात्र मल्हार 11 पाडे या संघाची सलामी जोडी मैदानाच्या आत। आनंद डॅम कडून पहिलं षटक घेऊन येतोय शांदेब। एक 1 क्वालिटी, एक सिनियर प्लेयर आणि सिनियर प्लेयर असल्या कारण आपण पाहतोय की एक राऊंड राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत मिस्टर संदीप। मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय नितीन, नॉन स्ट्राईकला चिनो। मिस्टर संदीप यांचा पहिला चेंडू या तिसऱ्या सामन्यातील खेळपट्टीवर हाताळताना पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती आक्रमण, परंतु त्या ठिकाणी पाठीमागे एक क्षेत्ररक्षक लावला गेलाय। पाहायचे आहे की थोडीशी बेस फील्ड तर आली होती त्या ठिकाणी, परंतु सटीक थ्रो तर आला होता विकेट किपर मिस्टर लहानू यांच्याकडनं। बघायला गेलं तर नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट। आपल्या संघाची धावसंख्या 2 धावेने खोलली जाते आणि खोलत असताना वैयक्तिक आपल्या धावेवरती देखील 2 धावरती खेळतोय। चिनू यांच्या बॅटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 2 धावा। नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय डेकीच्या नितीन। यावेळेला देखील आपल्या गोलंदाजीवरती ते पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण लावलं गेलं होतं, त्या ठिकाणी थोडीशी बेस फील्ड होते। चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय। 4 रन। फॅमिली बॉयज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी। या प्रतियोगितेतील आपण पाहतोय की पर्व पहिले चालू होत असताना एक शानदार ऑर्गनाइज करत असताना या प्रतियोगितेतील आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसातील आपण पाहू शकाल की हा तिसरा सामना। आलेल्या पंचक्रोशातील एकदा सर्व क्रिकेट प्रेमिकांच्या, रसिकांच्या तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचं आणि श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या आमचे तमाम लाडके क्रिकेट प्रेमिकांचं प्रत्येकदा सरचं स्वागत आहे। चिनू मात्र शानदार फलंदाजी करत असताना मात्र एक फटकेबाजी शानदार केली जाते। ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये चेंडू सुटला होता, स्ट्रेंथला जाते। फायनलच्या स्तरामध्ये आपण पाहतोय थर्ड बॅनच्या रिजनमध्ये दुसरी धाव खाली जाईल की नाही चतुराई भरी दाखवत असताना हो हातात तर चेंडू आला होता, परंतु मात्र डिस्टन्स थ्रो असल्या कारण मात्र वाईटचा देखील इशारा येतोय आणि वाईटचा देखील इशारा येत असताना आपण या ठिकाणी पाहतो गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 3 धावा पाहायला मिळतात वाईटच्या स्वरूपात आणि एक वाईटचा इशारा आला होता। असं कुल मिलाकर जर बघायला गेलं तर 3 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना मल्हार 11 पाडे या संघाची धावसंख्या 3 बाद 8। राऊंड विकेटचा मारा केला होता मिस्टर संदीप यांनी। त्यातपर्यंत आपण पाहतोय की निर्धाव चेंडू टाकला होता तर आपण पाहतोय की राऊंड विकेटचा मारा करताना ह्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मिस्टर संदीप भाऊ यांच्याकडून। कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि टॉपेज लागल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच फ्लाय स्लिप मध्ये शानदार झेल पकडला जातोय। विकेट नंबर 1 पहिला झटका लागतोय चिनू यांच्या स्वरूपात, माघारी परतावं लागतंय या फलंदाजाला। 4 चेंडू टाकून झाले। 4 चेंडू टाकत असताना मिस्टर संदीप भाऊ यांना मात्र पहिली सफलता मिळते। एक विस्फोटक फलंदाजाचे विकेट काढण्यात कुठलीही कसर सोडली नाही। या ठिकाणी धावसंख्या जर बघायला गेला तर मित्रांनो या ठिकाणी 1 बाद 9 ही धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र मल्हार 11 पाडे या संघाची धावसंख्या। चिनू बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत नितीन भाऊ यांचे साथ देण्यासाठी जाते राम। फॅमिली बॉयज रवळगाव चषक 2024 स्पर्धा शानदार ऑर्गनाइज करत असताना आम्हाला मोलाचं सहकार्य देखील या ठिकाणी लाभलंय। टायगर 11 रवळगाव, फॅमिली बॉयज रवळगाव, न्यू स्टार रवळगाव आणि ओम साई यांचे देखील आळंदी डॅम यांचे देखील सरसे स्वागत कारण हा आळंदी डॅमचाच मात्र सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि मिळत असताना आपण पाहतोय की मित्रांनो ह्या प्रतियोगितेमध्ये लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट आणि लगातार 3 चौकार जर मारले गेले तर 500 रुपयांचे कॅश प्राइज आलंय। या ठिकाणी
सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडनं. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय की राम यांनी मात्र नक्कीच एक राईट हँड फलंदाज असल्याकडे मात्र शानदार गोलंदाजी जर केली जाते. षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते मल्हार 11 पाळे या संघाची धावसंख्या 1 बाद 9 आणि 9 धावसंख्या काढत असताना आपण मित्रांनो पाहतोय की 5 षटकांचा हा सामना असल्या कारणाने अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल. संदीप भाऊ यांची मात्र शानदार गोलंदाजी पाहायला या ठिकाणी पाहायला मिळाली होती. कारण त्यांच्या षटकावरती आक्रमकता तर दाखवली गेली होती ती मात्र चेनू यांच्याकडून. परंतु शानदार त्यांची विकेट काढली गेली आणि विकेट काढत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल की नेक्स्ट गोलंदाज येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय आळंदी डॅम या संघाकडनं अप्पा अनुभवी वन क्वालिटी सिनियर प्लेअर आळंदी डॅमकडनं. कारण अनुभव एक्सपिरियन्स तर आहे परंतु राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मार्क करत असताना प्रत्येकदा नितीन स्ट्राईकला दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज होती परंतु एक फलंदाजाला माघारी परतावं लागलं होतं. चांगला फटका या ठिकाणी ऑन साईडला मिड विकेटच्या रिजनमध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय. ठिकाणी पाहतोय की नक्कीच शानदार क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा तर रोखल्यात आणि 2 धावा रोखत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्यापर्यंत मात्र नक्कीच स्ट्राईक ठेवली जाते आणि ठेवत असताना 2 धावा मत पूर्ण. पार्टनरशिप जमावी लागतील. हायेस्ट स्कोर या मैदानावरती बघायला गेलं तर 74 धावसंख्या राजू पहोला या संघाने बनवल्या होत्या आणि बनवत असताना आपण पाहतोय की निश्चिततम स्कोर जर बघायला गेलं तर मनोली ह्या संघाची. कारण त्यांनी मात्र नक्कीच 6 षटकात 18 धावा काढल्या गेल्या होत्या आणि रोखलं होतं ते विळवंडी या संघाने. सन्मान दिला होता विकेट किपर लहानू भाऊ यांना. मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी यष्टीच्या मागे सुंदर कार्य करता तर आलं नाही परंतु मात्र कुठल्याही प्रकारची धाव तर नसेल. निर्धाव चेंडू खाली राहून गेलेला चेंडू मात्र फलंदाज काही नितीन समजू शकला नसल्या कारणाने निर्धाव चेंडू प्रत्येकदा आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या तर रोखावी लागेल आळंदी डॅम या संघाला कारण त्यांच्या बघायला गेलं तर नक्कीच घरचं मैदान आणि घरचं मैदान असल्या कारण आपण पाहतोय बॅट चार्ज लागला होता त्या ठिकाणी लहानू भाऊ यांच्याकडून कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र हाताला चाटून गेलेला हा चेंडू. मात्र जीवनदान तर मिळते या ठिकाणी नितीन यांना परंतु स्ट्राईक रोटेट केली जाते. इतकी दुखीने मात्र ही धावसंख्या हलती ठेवली जाते. धावसंख्या पुढे पाहायला मिळेलच या ठिकाणी परंतु मात्र एक चान्स बनला होता विकेटच्या पाठीमागे परंतु मात्र विकेट किपिंग चेंजिंग केली जाते. आता मात्र जो ऑन साईडला ऑफ साईडला ज्या 30 सर्कलच्या मध्ये इन मध्ये फील्ड करत होता तो क्षेत्ररक्षक मात्र विकेटच्या पाठीमागे येतोय. लहान येतोय कव्हरला. 1 वाजून 10 मिनिट झाल्यानंतर मात्र हे दुसरे षटक मार्कती पथावर चालू आहे. ते मात्र मल्हार 11 पाडी या संघाचं अप्पा करतोय गोलंदाजी राऊंड विकेटचा मारा करत असताना. लॉपल टॉट डाऊन द ग्राउंड शॉट मिळवला संदीप भाऊ आहे परंतु मात्र शानदार क्षेत्ररक्षण तर पाहायला मिळाले नाही. मात्र ह्या ठिकाणी अडवायला पाहिजे होते. कुठे ना कुठे एक रनआउटच्या स्वरूपात नक्कीच संधी प्राप्त झाली होती परंतु आपली फिटनेस सवयात मात्र आपण सातत्य राखत नाही आणि राखत नसल्या कारणाने अचानक जेव्हा मैदानावरती खेळण्यासाठी येते तेव्हा असे आपल्याला नक्कीच परिस्थिती निर्माण होतेच असं नाही परंतु परत एकदा नक्कीच लाजबाब दोन्ही संघाची जर तुलना केली तर दोन्ही संघ मजबूत आहेत आणि मजबूत असल्या कारण परत एकदा अप्पा यांचा पुढील चेंडू. हलकीशी अपील केली गेली होती. वाईटचा इशारा येतोय लालाभाऊ यांच्याकडून. वाईटचा इशारा आल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय लगेचच अप्पा यांच्याकडनं चेक केला जाईल. खेळ थांबतोय. डिसिजन पेंडिंगवर आहे मित्रांनो. खेळ थांबतोय. या ठिकाणी जर बघायला गेलं तर 1 बाद 14 ही धावसंख्या पाहायला मिळते. ती मल्हार 11 पाडी या संघाची धावसंख्या. तात्पुरती वाईटचा चेंडू दिला गेला होता. वाईट चेंडू म्हणजेच हा कॉल मात्र नक्कीच फलंदाजाच्या पक्षामध्ये जाते आणि जात असताना अतिरिक्त धावमध्ये भर पडते आणि भर पडत असताना धावसंख्या तर पुढे सरसावते परंतु मात्र अप्पा भाऊ यांच्या पुढील एकदा परत चेंडू यावेळेला एक लाजबाब फटका पाहायला मिळतोय. खूपसुरत फटका दर्शक गिरगावमध्ये जाऊन पडतोय प्रेक्षकांमध्ये. यापर्यंत आपण पाहतो की षटकार येतोय बिग षटकार. षटकारानंतर धावसंख्या पाहायला मिळते ते 1 बाद 20 धावसंख्या. अप्पा भाऊ यांच्या पुढील चेंडू परत एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट नितीन भाऊ यांना टाकला होता चेंडू परंतु एक बाईकच्या स्वरूपात मात्र धाव खाली जाते.
षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र ह्या ठिकाणी मल्हार 11 पाडे या संघाची धावसंख्या 1 बाद 21 21 धावसंख्या. फॅमिली बॉईज चषक रवळगाव 2024 स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक असेल 31,000. सन्माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब, आमदार दिंडोरी पेठ विधानसभा. द्वितीय पारितोषिक असेल 21,000 रुपये. सन्माननीय आदरणीय मनोज अप्पा खांदवे साहेब, ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे. प्रत्येकदा जाऊया आपण मॅचकडे. प्रत्येकदा संदीप षटक घेऊन येतोय. पहिलं षटक टाकलं होतं, त्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या. या ठिकाणी आपण पाहतो की एक महत्त्वपूर्ण विकेट तर काढली गेली होती चिन्नू भाऊ यांची, परंतु मात्र एक दमखम दाखवत असताना मात्र एक बाजू सांभाळली गेली ती मात्र नितीन भाऊ यांच्याकडून. नितीन अजूनही 9 धावेवरती खेळतोय. त्यांच्या बॅटच्या माध्यमातून एक बिग षटकार पाहायला मिळाला होता. यांची विकेट काढली जाईल का? ही महत्त्वपूर्ण विकेट असेल आळंदी डॅम या संघाला. प्रत्येकदा आपल्या ब्लॉक कॉलमध्ये तर चेंडू टाकला होता. अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मॅजिकल मुवमेंट घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आउट इन आउट, परंतु आपण पाहतोय की या ठिकाणी कुठेतरी आपल्या तिथं मात्र नक्कीच चेंडू लागला जातोय. तिथं मात्र नक्कीच दर्द होते, दुःख होते आणि दुःख होत असताना मित्रांनो नक्कीच थोडासा खेळ थांबतोय. तत्पुरती आपण पाहतोय की या प्रतियोगितेमध्ये तिसरे पारितोषिक असेल 11,000 रुपये. आदरणीय सोमनाथ भाऊ निंबेकर, आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष, व संतोष भाऊ बेंडकळी, आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस यांच्याकडून त्यांचे देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. चौथे पारितोषिक असेल 7,000 रुपये. आदरणीय सामभाऊ मुरकुटे, दिंडोरी तालुका अध्यक्ष भाजपा. पाचवे पारितोषिक असेल 5,500 रुपये. आदरणीय सामभाऊ बोडके साहेब भाजपा. आणि 6वे पारितोषिक असेल 5,500 रुपये श्री सन्माननीय अशोक भाऊ गोतरणे, जिल्हाध्यक्ष आदिवासी कोळी महादेव संघटना नाशिक. आणि 7वे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय श्री गुलाबदादा पवार, दिंडोरी पोलीस स्टेशन. आणि 8वे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय आदरणीय गणपत जानकर साहेब, आळंदी डॅम. आणि या स्पॉन्सरशिप म्हणून जे आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव गौर कमिटीला ज्यांनी मात्र स्टंप प्लस बॅट स्पॉन्सरशिप करून दिली सन्माननीय अनुषा पांडुरंग टोंगारे, ब्लॉक नियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रवळगाव यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि स्वागत होत असताना प्रत्येकदा सामना चालू होतोय आणि सामना चालू होत असताना धावसंख्या जर बघायला गेलं तर मल्हार 11 पाडे या संघाची 1 बाद 21 21 धावसंख्या. मिस्टर संदीप भाऊ यांच्या राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी पुढील चेंडू. यावेळेला नक्कीच पाहायचं आहे की षटकार जाईल की नाही, कॅच पकडला जाईल की नाही. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर झेल पकडला जातोय अँड बिग विकेट. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय नितीन यांच्या स्वरूपात. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागल्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर सागर. शानदार जोडी जमत होते असल्याने आपण पाहतोय की या ठिकाणी मात्र सलामी जोडी चिन्नू आणि नितीन यांची माघारी परतते. आता मात्र ह्या ठिकाणी जोडी आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र सागर आणि राम. फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पर्व पहिले होत असताना या प्रतियोगितेतील आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसातील बघायला गेलं तर आमच्या फॅमिली बॉईज रवळगावच्या या गौर कमिटीला शानदार असा आम्हाला सहकार्य लाभले. टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव, दह्याचीवाडी आणि ओम साई आळंदी डॅम यांचे देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. तत्प्रती पंचक्रोशीतील आलेल्या सर्व एकदा क्रिकेट प्रेमिकांचे, रसिकांचे तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. प्रत्येकदा खेळ थोडासा थांबतोय कारण संदीप भाऊ यांचे दुसरे षटक चालवत असताना थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच आमच्या ग्राउंड त्यांनी मात्र पाण्याची व्यवस्था केली आणि व्यवस्था करत असताना त्यांच्या मुलाचे देखील सहकार्य लावले. असे सन्माननीय सोमनाथ भाऊ भोये आणि मंडप डेकोरेटर्स त्यांनी मात्र सहकार्य केले. असे प्रथम मंडप डेकोरेटर्स त्यांचे देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. संदीप भाऊ यांच्या पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला पिच पुढे सरकून खेळायचा प्रयत्न होता. या ठिकाणी वाईटचा देखील कॉल दिला जातो. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडते. त्यानंतर आम्हाला डीजे सहकार्य केले रविराज यांचे देखील सरस स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतो की मिस्टर संदीप भाऊ यांच्या पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. सागर आणि राम यांची ही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. 2 महत्त्वपूर्ण विकेट गेल्यानंतर यावेळेला टॉपेज लागलाय.
फायलिंगच्या क्षेत्रामध्ये दोन क्षेत्ररक्षक पाठला करतात. चेंडूच्या साईड स्क्रीनला जातोय चेंडू. त्या ठिकाणी मात्र देखील शानदार क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूला अडवलंय. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली. थ्रो येतोय विकेट किपर यांच्याकडे. तेव्हा मात्र आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारची तिसरी धाव तर नसेल. 2 धावात रोखण्यात यश मिळते आणि 2 धावा आल्यानंतर मात्र परत एकदा माघारी आपलं जे लगातार षटक पूर्ण करण्यासाठी मिस्टर संदीप भाऊ येतोय. क्रिकेटमध्ये कोणीतरी मला विचारलं होतं की हिंदीमध्ये क्रिकेटला काय सांगतात, तर नक्कीच सांगतात की गोल गट्टम लकडपट्टम दे दनादन प्रतियोगिता. हे आपण पाहतो या ठिकाणी. संदीप भाऊ यांच्या पुढचा चेंडू असेल परत एकदा आपण पाहतोय. यावेळेला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये यावेळी देखील पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली सुंदर झेल पकडला जातोय. नक्कीच शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बाळूभाऊ यांच्याकडनं एक अनुमान अंदाज घेऊन जी चेंडूवरची नजर होती ती मात्र हटवली तर नाही. आणि हटवत असताना एक लंबी दौड मारून एक कॅच पकडला जातोय. आणि कॅच पकडत असताना मात्र राम या फलंदाजाला माघारी परतावं लागते. विकेट नंबर 3 मल्हार 11 पाडी या संघाला. माफ करा मित्रांनो, या ठिकाणी सागर भाऊ यांची विकेट जाते. राम अजूनही मात्र सुरक्षित आहे क्रीजवरती, परंतु नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय सुनील. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू टाकला गेला होता ब्लॉक हॉलमध्ये, परंतु एक खेळण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु समन्वय झाल्या नसल्या कारणाने या ठिकाणी आपण पाहू शकाल की अजूनही प्रयत्न चालू आहे. चालू होत असताना धावसंख्या तर एक चांगली बनवलेली दिसते. 24 धावसंख्या. 3 महत्वपूर्ण विकेट गेले. नितीन भाऊ बाद झालाय, चिनू बाद झालाय, त्यानंतर आपण पाहतोय सागर भाऊ बाद झालाय. आता मात्र आपण या मैदानाच्या आत जोडी पाहतोय ती राम भाऊ आणि सुनील यांची. प्रत्येकदा या ठिकाणी निसर्ग नियंत्रित 7 गोलंदाजी केली होती. षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी मात्र मित्रांनो 3 बाद 24 24 धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. लगातार 3 षटकार मारा, लगातार 3 चौकार मारा, लगातार 3 विकेट मारल्या गेल्या तर नक्कीच किराणा आणि प्रत्येक स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज लावले गेले ह्या प्रतियोगितेमध्ये. आतापर्यंत बघायला गेले तर 2 षटकार तर लगातार पाहायला मिळाले होते, परंतु एक फलंदाजांनी मात्र लगातार 3 चौकार तर मारले गेले होते आणि 500 रुपयाचे कॅश प्राइज मात्र नक्कीच या ठिकाणी जिंकलं होतं. परंतु ही मात्र शेवटच्या फायनलच्या सामन्यापर्यंत मित्रांनो हीच नक्कीच ऑपॉर्च्युनिटी राहील. आता आपण पाहतो की चौथा षटक प्रत्येक आळंदी डॅमकडनं घेऊन येतोय, कारण बघायला गेलं तर 3 षटकांच्या मोबदल्यात 24 ही धावसंख्या बनवलेली दिसते. ती मात्र मल्हार 11 पाडे या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 3 विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय की सुरेश येतोय, एक अनुभवी गोलंदाज. कॉटन बॉल पकडण्याचा प्रयत्न हो चांगला संधी तर निर्माण झाली होती, परंतु चेंडूवरती लक्ष नव्हतं. ते मात्र सुरेश भाऊ यांच्या एक डिसाईन थ्रो होता आणि डिसाईन थ्रो असल्याकडनं आपण पाहतो की विकेट किपर यांच्याकडे थ्रो तर फेकला गेला होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना दोन धावा पाहायला मिळतात. तेव्हा मात्र संदीप भाऊनी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो फेकला होता. तेव्हा मात्र सुरेश भाऊ यांनी विकेट किपर यांच्याकडे थ्रो फेकला होता, परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये होत असताना आपण पाहू शकाल की परत या चौथ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. शेती बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी थोडासा पुढे आला होता आणि पुढे येत असताना नॅकेच करले ग अंपायर चांगतीवरती उठते. विकेट किपर एक चतुर चला कसले कारण मात्र स्क्रीनच्या बाहेर कुठे ना कुठे आपले पैर असतील, पाऊल असतील आणि पाऊल होत असताना मात्र लागले कारण मात्र आउट करार दिला जातोय आणि आउट करार देत असताना हा चौथा झटका लागतोय मल्हार 11 पाडे या संघाला. राम फलंदाज बाद होते, नाराज हताश येतोय माघारी परतताना आणि माघारी परतत असताना एक विकेटच्या पाठीमागे दाद द्यावी लागेल. शानदार किपिंग म्हणावी लागेल, कारण थोडासा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न आला होता, चेंडू हुकला होता आणि हुकत असताना मात्र जे कार्य करायचे होते विकेटच्या पाठीमागे ते मात्र केलंय आणि केलत असताना आपल्या एक संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिलाय आणि मिळवत असताना मात्र रामभाऊ यांना माघारी परतावं लागते. ते मात्र मल्हार 11 पाडे या संघाला हा चौथा झटका लागतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल सुनील यांच्या साथ देण्यासाठी सचिन. चौथ्या षटक मार्गाधिपथावर चालू आहे सुरेश भाऊ यांचं शानदार
गोलंदाजीचा अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अटॅक पाहत असताना आपण पाहतोय की महत्त्वपूर्ण षटक असेल अजूनही आपण पाहतो की सचिन स्ट्राईकला चांगला ऑन साईडला फटका मारलाय सचिन भाऊ याने, परंतु त्या ठिकाणी मिड विकेटच्या रिजनमध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे बाळू भाऊ, मात्र जेव्हा नॉन स्ट्राईक हँडला थ्रो करतोय त्या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा महत्वपूर्ण काढल्या जातात. इतकी दुखेने मित्रांनो धावसंख्या आपल्याला बनवायला लागेल, जिथे मात्र षटकार किंवा चौकार येत नसतील तर डॉट्स चेंडू न जाता आपल्याला प्रत्येक चेंडू जर 1 किंवा 2 धावा जर आल्या तर महत्वपूर्ण हे धावसंख्या बनावी लागेल आणि म्हणत असताना एक सन्मानजनक टार्गेट देखील आपल्याला बनवावं लागेल. ब्लॉक हॉलमध्ये यावेळेला देखील नक्कीच जे आपले शूज असतील, बूट असतील, त्यांच्या आतलं जर ग्रीप असेल ती मात्र नक्कीच चिकनी झाली असेल आणि चिकनी होत असताना थोडासा नक्कीच त्या ठिकाणी लडखडून पडला होता. पडवत असताना मात्र एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एक धाव येत असताना पुढील चेंडू टाकण्यासाठी परत एकदा तयार. 1:23 झाल्यानंतर मात्र तिसरा सामना पाहायला मिळतो या ठिकाणी मल्हार 11 पाडे यांच्या दरम्यान आणि आळंदी डॅम यांच्यात ही लढतीची चुरस पाहायला मिळते. टॉपेज लागला होता या ठिकाणी देखील, परंतु मात्र यष्टीच्या मागे कार्य पाहायला मिळालं नाही. त्याचपूर्वी आपण पाहतो की रनआउटचा तर नक्कीच चान्स होता, त्या ठिकाणी सटीक थ्रो जर लागला असता तर नजिक मामला पाहायला मिळाला असता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की सुरक्षित असल्याने प्रत्येकदा सचिन भाऊ यांना स्ट्राईक मिळते. पार्टनरशिप जमत असताना पुढील चेंडू यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर अनुमान अंदाज पकडत असताना मात्र शरीरापासून थोडासा दूर चेंडू राहतोय आणि राहत असताना प्रत्येकदा या चेंडूवरती 2 धावा येतात. 2 धावा आल्यानंतर मात्र षटक संपते आणि षटक संपत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 31. त्याबाद मित्रांनो 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 33 धावसंख्या. ही मात्र प्रथम फलंदाजी करत असताना मल्हार 11 पाडे या संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे षटक आळंदी डॅम या संघाकडे मात्र शेवटचे षटक घेऊन येतोय सुभाष. आदरणीय आमच्या मंचावर जो अण्णाभाऊ सवरे हे देखील आळंदी डॅमचा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचे देखील परत एकदा स्वागत आहे. क्लिक केला होता या ठिकाणी स्टेपअप करत असताना ऑन साईडला 30 यार्ड सर्कलच्या मधोमध, परंतु आपण या ठिकाणी पाहतोय की नक्कीच एक धाव काढली जाते. एक धाव काढत असताना एक धाव महत्वाची होत असताना आपण पाहतोय की एक धावाने धावसंख्या जमवली जाते. 40-45च्या आसपास जर टार्गेट बनवलं जातं एक सन्मानजनक टार्गेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ते मात्र मल्हार 11 पाडी या संघाकडे रेवशुभचा फटका सचिन यांच्या बॅटच्या माध्यमातून देऊन जातोय चौका. 4 रन. सुभाषने आतापर्यंत आपण पाहतोय की 2 चेंडू फेकल्यानंतर 5 धावा खर्च केलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, परंतु मात्र फायदा होताना पाहायला मिळतोय. तर मल्हार 11 पाडे या संघाला महत्वपूर्ण 4 उपयोगी धावा कन्वर्ट केले आणि कन्वर्ट करत असताना तिसरा चेंडू परत एकदा टाकण्यासाठी तयार. प्रत्येकदा रिव्हर्सचा फटका त्या ठिकाणी देखील मिडफील्ड चेंडू प्रत्येकदा सीमारेषा पलीकडे जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार येतात. या ठिकाणी थोडंसं कानमंत्र दिले जाते, कारण हॅट्रिक निर्माण झाली. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 जर विकेट काढले गेले तर किराणा स्टोलचे मालिक सन्माननीय लखन भाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपये यांचे ₹500 कॅश प्राइज झाले आणि ₹500 कॅश प्राइज येत असताना आपण पाहतोय या चेंडूवरती चौकार जाईल की नाही. परत एकदा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. चेंडू षटकारांसाठी निघून जातोय. बिग 6. इथं जर का चौकार गेला असता तर ₹500 कॅश प्राइज झाले असते, परंतु षटकार गेलाय आणि षटकार गेल्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय की लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते. परत एकदा लॉपलटॉस चेंडू होता, तोच प्रयास केला होता सचिन भाऊ यांनी, परंतु आपण पाहतोय की एक उपयोगी खेळी आपल्या संघासाठी खेळत असताना शेवटच्या षटकात भले विकेटची पर्वा न करता ताबडतोब हिटिंग पॉवर केली जाते. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी मित्रांनो 4 बाद 49.
परत एकदा आपण पाहतोय शानदार फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी शानदार अनुभव यांचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सटीक थ्रो तर नाही परंतु मात्र एक गचाळ थ्रो आणि गचाळ थ्रो येत असल्याने लांब बाउंड्री तर आहे या ठिकाणी. लांब बाउंड्री असल्याकारणे आपण पाहतोय की प्रत्येक जी संधी होती 2 धाव घेण्याची 3 धावा काढतात आणि 3 धावा काढल्यानंतर मात्र षटक संपते. पहिली इनिंग सुद्धा संपते आणि पहिली इनिंग संपत असताना धावसंख्या बनवलेली दिसते ती मात्र मल्हार 11 पाडे या संघाने या ठिकाणी पाहायला गेला तर 52 धावसंख्या आणि 53 धावांचे टार्गेट ठेवले गेले आळंदी डॅम या संघासमोर. परत या ठिकाणी मित्रांनो परत एकदा जोडतोय आलेल्या पंचकृषीतील सर्व एकदा क्रिकेट प्रेमिकांचं रसिकांचं तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. तसेच आमच्या या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे तमाम लाडके क्रिकेट प्रेमी जोडले गेले त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे. सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. ह्या ठिकाणी मित्रांनो बघायला गेलं तर 30 चेंडू आणि 53 धावा हे आपल्याला समीकरण आणि सूत्र पाहायला मिळेल कारण 5 षटकांच्या मोबदल्यात मात्र प्रथम फलंदाजी करत असताना मल्हार 11 पाडे या संघाने 52 धावा जमवल्या होत्या या ठिकाणी आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना 53 धावांचा पाठलाग करत असताना मात्र ही आळंदी डॅम या संघाकडची सलामी जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल.
अप्पा भाऊ स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल मिस्टर भास्कर पहिलं षटक घेऊन येते मल्हार 11 पाडे या संघाकडनं. 28 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज मित्रांनो मल्हार 11 च्या वरावा एक्स्ट्रा प्लेअर आहे का मित्रांनो? ओके या सामन्याला सुरुवात होते. 53 धावांचा पाठलाग करत असताना सलामीचे बॅटर दोन मैदानाच्या आत मिस्टर अप्पा आणि भास्कर. सचिन पहिलं षटक वैयक्तिक आपलं पहिलं असेल. 53 धावा रोखल्या जातील का या ठिकाणी आपण पाहतोय की दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 1 वाजून 33 मिनिट झाल्यानंतर लेफ्ट आर्म डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र शानदार अनिल चेंडूच्या पाठीमागे येतोय. क्षेत्ररक्षण केले जाते. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय की एक स्ट्राईक रोटेट केली जाते. अप्पा यांच्या बॅटच्या माध्यमातून मात्र शानदार तर फटका पाहायला मिळाला. एक शक्तिशाली प्रहार जर खेळायला गेला तर डाऊन द ग्राउंड थोडासा स्ट्रेंथला चेंडू आला होता आणि येत असताना मात्र सिंगल धावाने आपलं वैयक्तिक खातं खोललं जाते आणि खातं खोलत असताना आत्ता मात्र स्ट्राईक मिळते मिस्टर भास्कर भाऊ यांना. यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये, परंतु मात्र चेंडू सीमापार जाऊ तर जाणार नाही. दोन क्षेत्ररक्षक पाठला करत असताना ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. शानदार फलंदाजी आणि शानदार फलंदाजी करत असताना पार्टनरशिप तर जमवावी लागेल, बनवावी लागेल आणि बनवत असताना आपण पाहू शकाल की वैयक्तिक 2 धावावरती खातं खोललं जाते ते मिस्टर भास्कर यांच्या बॅटच्या माध्यमातून कुल मिलाकर धाव संख्या या ठिकाणी पाहू शकाल 3. आता मात्र आपण पाहतोय की ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू टाकला होता. सन्माननीय लाला भाऊ बोंबले यांच्याकडून मात्र वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. भर पडत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल की 53 धावांचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेशन तर बनवून खेळावं लागेल. ते मात्र रॅकेच्या आळंदी डॅमच्या फलंदाजांना बॅटचा टॉपेज लागल्यानंतर लॉंग स्टॉपच्या स्ट्रेंथ मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी शानदार एफर्ट लावली होती आणि एफर्ट लावत असताना आपण पाहू शकाल की सीमापार आहे की नाही, परंतु बॉडी तर टच झाली होती, परंतु अंदर आहे की बाहेर आहे. परंतु त्या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना प्रश्न विचारला जातोय. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन जान जॉकी मध्ये टाकली होती आणि टाकत असताना मात्र चेंडू रोखण्याचा प्रयत्न देखील केला होता त्या ठिकाणी, परंतु मात्र असफल झाला होता आणि असफल होत असताना मात्र महत्वपूर्ण 4 धावा मिळतात या ठिकाणी मात्र आळंदी डॅम या संघाला. आता मात्र थोडासा अंडर प्रेशर टाकला जातोय या गोलंदाजावरती. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये काढण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय की 9 बॉलचा कॉल देखील येतोय. म्हणजेच नक्कीच सांगितले जाते ना की डोळे उघडून पाहणे हा चेंडू असेल प्लेट. आता मात्र अप्पा यांना लायसन्स मिळतंय ह्या ठिकाणी. उपयोगी फटका खेळला जाईल की नाही, परंतु शरीरापासून दूर ठेवला होता चेंडू. परत एकदा आपण पाहतोय वाईटचा इशारा, खराब गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. आपण पाहतोय मिस्टर सचिन यांच्याकडनं बघायला गेलं तर टार्गेट तर मोठं आहे. मोठं होत असताना आपण पाहतोय की अशा परिस्थितीत आपण खराब जर गोलंदाजी कराल तर नक्कीच मल्हार 11 पाडी या संघाला नुकसान तर भोगावं लागेलच या ठिकाणी. परत एकदा जीव घेतला जातोय. वाईटचा तरी इशारा आला होता, परंतु मात्र नक्कीच या मल्हार 11 पाडी या संघाचा बॉलर असेल. मित्रांनो डिसिजन पेंडिंग चालू आहे, लगेच निर्णय कळवतो मित्रांनो. तत्पुरती आपण पाहतोय की धावसंख्या आपल्याला या पाहायला मिळते या ठिकाणी. आळंदी डॅम या संघाची बिनबाद 11. भास्कर खेळतोय तो 7 धावावरती आणि अप्पा खेळतोय तो मात्र 1 धावावरती. आत्ता मात्र हे फिवर डिलिव्हरी देण्यात येते. थर्ड अंपायरने चेक केल्यानंतर मात्र फिवर डिलिव्हरी हा पक्ष मात्र नक्कीच गोलंदाजाच्या पक्षामध्ये जातोय. थर्ड अंपायर यांनी चेक केला होता मिस्टर प्रसाद यांनी, तेव्हा मात्र थोडासा स्विंग झाला होता आणि स्विंग होत असताना मात्र प्युअर डिलिव्हरी आणि प्युअर डिलिव्हरी देत असताना परत एकदा अप्पा येतोय. जो 9 बॉलचा जो चान्स होता तो गमावलेला दिसतोय या ठिकाणी. वासुदा त्याच्या एक नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. अप्पा यांच्या बॅटच्या माध्यमातून सीमापार जाईल की नाही, परंतु त्या ठिकाणी मात्र सुंदरसं क्षेत्र रक्षण पाहायला मिळते.
क्षेत्ररक्षण पाहत सुंदर क्षेत्ररक्षण पाहत असताना स्ट्राईक एंडला थ्रो तर फेकला होता, परंतु गोल रनिंग बिटवीन द विकेट पार्टनरशिप जमते, पार्टनरशिप सजते या ठिकाणी. आणि पार्टनरशिप जमत असताना धावसंख्या तर पुढे वाढते, परंतु मात्र सचिन भाऊ यांचे थोडंसं एक एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळते. परत एकदा थर्डमॅनच्या रिजनमध्ये बॅटचा किनारा लागला होता, लागत असताना चेंडूचा पाठलाग केला जातोय, चेंडूला अंतिम ॲक्शनने मात्र अडवलंय आणि अडवत असताना अप्पा यांची गुड रनिंग बिटवीन द विकेट, मात्र तेवढी साथ देखील दिली जाते ती मात्र भास्कर भाऊ यांच्याकडनं. षटक संपते. तो पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धाव संख्या पाहायला मिळते या ठिकाणी मित्रांनो आळंदी डॅम या संघाची बिनबाद 15. लगातार 3 षटकार मारले गेले तर सन्माननीय अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून या अप्पा आणि भास्कर यांना मात्र नक्कीच एक वैयक्तिक बक्षीस आले 1001 रुपयांचं. अभिनंदन सर. आणि लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट जर काढल्या गेल्या तर कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून देखील 5 रुपयांची पुरवणी लागली. अभिनंदन. परंतु ह्या वैयक्तिक जर बक्षीस लागलं गेलं तर अप्पा भाऊ आणि भास्कर यांना मात्र अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून 1001 रुपयांचे कॅश प्राईज लावले गेले. खेळ थोडासा थांबतोय कारण पहिल्या षटकात मात्र सचिन भाऊ यांनी मात्र 15 धावा खर्च केल्या आणि 15 धावा खर्च करत असताना या ठिकाणी अजूनही मात्र विकेट तर मिळालेली नाही. परत एकदा नितीन येतोय, शानदार फलंदाजी जिंकली होती नितीन यांनी. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय, कॅच पकडण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये भास्कर भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून एक कणकरीत चौकार, 4 रन. एकोणावीस धावसंख्या, कारण पहिल्या षटकात 15 धावसंख्या होत्या आणि 15 धावसंख्या असताना पहिल्या चेंडूचे स्वागत केले चौकारांनी. प्रत्येकदा आक्रमक फटका पाहायला मिळते भास्कर भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून, परंतु ऑन साईडला मॉलनंतर 3 क्षेत्ररक्षक येतात. त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक आल्यानंतर एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या कुल मिलाकर बघायला गेलं तर एक सिंगल धावेने 20 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. धावांची तर धावसंख्या जर बघायला गेलं तर नक्कीच 20, परंतु मात्र 53 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी जे लक्ष आहे ते मात्र समोर येताना पाहायला मिळते, ते मात्र आळंदी डॅम या संघाची. परंतु मात्र विकेट चटकावे लागतील अप्पा आणि भास्कर भाऊ यांची, ते मात्र मल्हार 11 पाडी या संघाला. ऑन साईडला सुंदर फटका आणि सुंदर फटकात असताना सीमापार जाईल की नाही चेंडूचा पाठलाग केला जातोय आणि जात असताना महत्वपूर्ण 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. प्रेक्षकांची गर्दी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. आळंदी डॅम यावरती देखील आमचे प्रेक्षक बसले, त्यांचे देखील प्रत्येकदा स्वागत आहे. प्रत्येकदा जाऊया मॅचकडे. हो, खाली राहून गेलेला चेंडू माझ्या समजू शकला नसल्या कारण मात्र बोल्ड होतोय. पहिला झटका लागतोय, पार्टनरशिप तोडली जाते अँड बिग विकेट अप्पा यांच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय तो मात्र आळंदी डॅम या संघाला. त्यानंतर आमचे नक्कीच रवळगाव कमिटीचे वरिष्ठ नागरिक सन्माननीय रामदास माळेकर, आदरणीय निवृत्ती बोंबले, तानाजी पारधी, सोमनाथ बोंबले, धर्मा बोंबले, सीताराम पारधी, सोमनाथ भये, बाळू सीतान आणि त्या ठिकाणी बघायला तर नक्कीच उपस्थित आहे आमच्या सामना पाहण्यासाठी. त्यांच्यावर देखील प्रत्येकदा स्वागत आहे. अप्पा बाद होताना माघारी परताना पाहायला मिळते. एक खाली राहून गेलेला चेंडू मात्र एक स्टंपला जाऊन टकल्यानंतर मात्र पहिला झटका लागतोय आळंदी डॅम या संघाला. परंतु त्यावरती पाहतोय की नितीन भाऊ यांना मात्र एक पहिली सफलता मिळते मल्हार 11 पाडी या संघाला. दौलत जातोय नेक्स्ट बॅटर. आता मात्र नियंत्रण चुकते प्रत्येकदा. नेक्स्टमच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर पडत असताना मात्र नक्कीच ह्या ठिकाणी पार्टनरशिप तर जमावी लागेल ह्या प्रतियोगितेमध्ये बनून राहायचे असेल तर. परंतु मित्रांनो पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र अस्वलीपाडा विरुद्ध गंगाद्वार गेट. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉसविन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे. देखील टॉपेज लागला होता थर्डमॅनच्या रिजन मध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र नक्कीच या ठिकाणी वैयक्तिक आपलं खातं खोललंय दौलत भाऊ यांनी. खातं खोलत असताना एक धावांचे तर योगदान दिलं गेलंय आणि योगदान देत असताना आपण पाहतो की स्ट्राईक सलामीर फलंदाज मिस्टर भास्कर यांना मिळते. त्यांच्या साथी एक फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र ह्या दोघांवरती मात्र जबाबदारी असेल आळंदी डॅम या संघाची.
पुढील चेंडू एकदा परत एकदा आपण पाहतो या ठिकाणी शानदार फटका या ठिकाणी आपण पाहतो की थोडासा डीप एक्स्ट्राकरच्या रिजन मध्ये, परंतु मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव काढली, दुसरी धाव काढली जाईल की नाही. चतुराई भरी तर नक्कीच या ठिकाणी जर स्फूर्ती चतुराई दाखवली गेली असते तर दुसरी धाव देखील पाहायला मिळाली असती, परंतु मात्र फिटनेसच्या वजह थोडंसं आपल्याला या ठिकाणी पाहिलं की जिथं मात्र दोन धाव होत्या तिथे एकच धाव काढली जाते, षटक संपते, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते 1 बाद 25 धावसंख्या 25. आळंदी डॅम या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते या ठिकाणी, कारण आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना आळंदी डॅम या संघाने मजबूत स्थिती बनवलेली दिसते, परंतु अप्पा हा फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की दौलत भाऊ आणि भास्कर यांच्यावरती ही जबाबदारी येऊन टपली, परंतु आपण पाहतोय की पॉवर प्ले मध्ये एक शानदार फलंदाजी केली होती. बघायला गेलं तर 13 धावेवरती खेळतोय तो मात्र भास्कर भाऊ शानदार खेळ करत असताना आपल्या संघाला ज्या विजयाच्या आशा आहेत त्या मात्र पलवीत ठेवल्यात, आणि पलवीत ठेवत असताना पाहायचे आहे की मल्हार 11 पाडे या संघाकडनं पाहायचे आहे की कोण षटक घेऊन येते, कारण ह्या बॅटरसाठी जर बघायला गेलं तर अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून 1001 रुपयाचे कॅश प्राइज आले. लगातार 3 षटकार मारले गेले तर नक्कीच अभिनंदन सर. तसेच लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, 3 विकेट्स काढल्या गेल्या तर कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टोलचे मालिक लखनभाऊ बोंबले यांच्याकडून देखील 501 रुपयाचे कॅश प्राइज आले. अभिनंदन सर. परंतु परत एकदा जाऊया मॅचकडे. पारीचे तिसरं षटक घेऊन येतोय ह्या ठिकाणी मल्हार 11 पाडी या संघाकडनं सुनील. फॅमिली बाईज रवळगावच्या कमिटीला मोलाचे सहकार्य लाभले टायगर 11 रवळगाव. त्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच या ठिकाणी ओम साई आनंदी डॅम यांचे देखील सरचं स्वागत. प्रत्येकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आपण पाहतोय की रोखण्याची नक्कीच नो बॉलचा कॉल देखील येतोय, कारण क्षेत्ररक्षक एक बाजूने बघायला तर कुठेतरी ही रणनीती चुकते ती मात्र मल्हार 11 पाडी या संघाची, कारण एक बाजूने मात्र 6 क्षेत्ररक्षक लावले गेले असल्याने मात्र स्कोरले घंपारने मात्र नजर ठेवली होती. सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक ना कुठे नक्कीच रणनीती चुकते या ठिकाणी मल्हार 11 पाडी या संघाची. आपण 5 क्षेत्ररक्षक लावू शकताय आउटफील्ड मध्ये, परंतु या ठिकाणी बघायला गेलं तर नक्कीच इन मध्ये आपण बघायला की 30 यार्ड सर्कलचे इन फील्ड मध्ये बघायचे आहे की एक क्षेत्ररक्षक जो लॉंग लेग गेले होता त्याला मात्र नक्कीच समोर बोलवले, आणि समोर बोलत असताना फीटची संधी निर्माण तर झाली. यावेळेला चांगला फटका, परंतु उपयोगी फटका तर म्हणावा तसा पाहायला मिळत नाही, परंतु मात्र कॅच तर पकडलाय, परंतु विकेट काहीतरी मिळणार नाही या ठिकाणी, आणि विकेट मिळत नसल्याकडे मात्र एक नो बॉलचा चान्स गमावलेला दिसतोय या ठिकाणी. एक धाव तर येते, एक धाव येत असताना आपण पाहतो की तिसरं षटक मार्गती पथावर चालू आहे, आणि चालू होत असताना आपण पाहतो की मिस्टर सुनील यांचे मात्र अधूनमधून जर बघायला तर गोलंदाजी चांगला आहे, परंतु मात्र जे क्षेत्ररक्षक फील्ड लावण्याच्या प्रयत्नात मात्र कुठेतरी एक चुकी झाली होती, आणि चुकी होत असताना पुढील चेंडू टाकण्यासाठी परत एकदा तयार. यावेळेस देखील विकेट किपर यांची थोडीशी गलती झाली होती विकेटच्या पाठीमागे, परंतु एक बाईकच्या स्वरूपात मात्र एक गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना एक धाव महत्वपूर्ण जोडली जाते, काढली जाते, आणि काढत असताना आपण पाहतो की जोपर्यंत मात्र भास्कर भाऊ आहे तोपर्यंत मात्र आळंदी डॅम या संघाची मात्र नक्कीच असा पलवीत दिसलेल्या दिसतात या ठिकाणी. यावेळेला क्लीन बॉल्ड केले जाते, विकेट नंबर 2, दुसरा झटका लागतोय दौलत भाऊ यांच्या स्वरूपात. भास्कर भाऊ बाद होते या ठिकाणी, मात्र एक मोठा फटका सिध्या हातने बॅटच्या खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि बॉल यांचा काही संपर्क झाला नसल्या कारणाने आपण पाहतोय की एक महत्वपूर्ण विकेट मिळते ती मल्हार 11 पाडी या संघाला. नेक्स्ट बॅट्समन जातोय गोटीराम. पुढील सामना मित्रांनो असेल अस्वलीपाडा विरुद्ध गंगाद्वार गेट. दोन्ही संघाचे सर्वप्रथम फॅमिली बाजी रवळगावच्या या मैदानावरती आगमन झाले, त्यांचे देखील परत एकदा सरसे स्वागत आहे. परंतु आपण पाहतो की दौलत भाऊ यांना साथ देण्यासाठी जाते गोटीराम उर्फ गोटे यांच्यावरती जबाबदार असेल, कारण 2 महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर धावसंख्या जर बघायला गेली तर मित्रांनो आळंदी डॅम या संघाची धावसंख्या 2 बाद 28 धावसंख्या पाहायला मिळते.
25 धावांची आवश्यकता अजूनही लागते मित्रांनो या ठिकाणी. यावेळेस मात्र सुनील यांची शानदार गोलंदाजी, परंतु हलकीशी अपील देखील केली जात होती मैदानाच्या आत. तत्पुरते आपण पाहतोय की भास्कर भाऊ यांची विकेट काढल्यानंतर मात्र थोडीशी चुरशीची लढत पाहायला मिळते. आणि मिळत असताना आपण पाहतोय की अप्पा हा प्रथम फलंदाज बाद झाला होता. या ठिकाणी त्यांची महत्त्वपूर्ण विकेट काढली गेली होती. शानदार तर पार्टनरशिप जमवली होती, परंतु जमत असताना मात्र कुठेतरी एक मजबूत पकड बनवलेली दिसते मल्हार 11 पाडी या संघाने. यावेळेला देखील टॉपेज लागला आहे, आवाज झाला आहे आणि आवाज आल्यानंतर मात्र गोटुराम सुद्धा आपल्या संघाला काही धावा तर जमवू दिला नाही. वैयक्तिक शून्य धावेवरती बाद होते आणि शून्य डक बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की माघारी परतताना पाहायला मिळते. या ठिकाणी विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतोय. समीकरण बदलतंय. 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. अस्वलीपाडा कर्णधार आणि गंगाद्वार गेट दोन्ही संघ मित्रांनो उपस्थित असतील तर टॉस विन करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. एक वाजून 48 मिनिट झाल्यानंतर मात्र नक्कीच गोटुराम बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय मिस्टर लहानो. 3 लगातार षटकार जर मारले गेले तर सन्माननीय अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून 1001 रुपयाचे कॅश प्राइज झाले. अभिनंदन. परंतु आता अद्यापही आपल्याला कोणत्याच फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून लगातार 3 षटकार पाहायला मिळाले नाही या ठिकाणी. यावेळेला नो बॉल तर डेफिनेटली दिला जाईल, परंतु मात्र एक धाव चहलकदमी करत असताना पूर्ण केली जाते. नो बॉलच्या येतोय प्रति हा खराब एक्सरक्शन, खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुनील भाऊने ह्या षटकात जर बघायला गेलं तर आतापर्यंत 2 नो बॉल टाकली गेली होती. एक मात्र जेव्हा 6 क्षेत्ररक्षक फील्ड आउट फील्डच्या बाहेर होते तेव्हा मात्र नक्कीच 6 क्षेत्ररक्षक होते, परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो की कुठेतरी एक व्हेरिएशन घेत असताना पकडत असताना मात्र नो बॉल टाकला होता. अस्वलीपाडा कर्णधार कुठे असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. टॉसविन करून घेण्यासाठी यायचे आहे. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. 1 बाउंस चौकार जातोय. 4 रन. मित्रांनो नक्कीच अस्वलीपाडा कर्णधाराला शेवटचा पुकार असेल, कारण गंगाद्वार मेट ह्या संघाचा कर्णधार मात्र ह्या ठिकाणी पोहोचलाय. शेवटचा पुकार असेल आणि आता पेनल्टी लागू शकते. टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. आजच्या दिवसातील हा 4था सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते अजूनही. समीकरण बदलते. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता लागते अजूनही जिंकण्यासाठी आळंदी डम या संघाला. यावेळी देखील टॉपेज लागला होता. बॅटचा अंदरून किनारा लागल्यानंतर जस्टिसच्या मागे चेंडू गेला होता. आता मात्र एक लडखडाती पारी पाहायला मिळते आळंदी डम या संघाची, कारण अप्पा आणि भास्कर यांनी सुरुवात तर चांगली करून दिली होती, परंतु मात्र तत्पुरती गोटराम आणि त्यानंतर लहानू भाऊ हा देखील फलंदाज बाद होते. बघायला गेलं तर 4 विकेटच्या मोबदल्यात 34 धावसंख्या जमवली. समीकरण बदलते. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. समीकरण बदलते. 11 बॉल आणि 19 धावा. जोपर्यंत मात्र अप्पा आणि भास्कर यांनी तर चांगला किल्ला लढवला होता, परंतु मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजीने मात्र नक्कीच निराशजनक कामगिरी केलेली दिसते या मैदानाच्या. आता मात्र पकड तर मजबूत आहे, परंतु मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये सांगणे थोडंसं मुश्किल होते आणि मुश्किल होत असताना पुढील चेंडू परत एकदा. यावेळेला देखील चांगला शोल्डरचा वापर करत असताना आपण पाहतोय की ब्लॉक हॉलमध्ये जी लेंथ बरकरार ठेवली होती त्याच लेंथमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते आणि मिळत असताना समीकरण परत एकदा बदलते. 10 चेंडू 19 धावा हे मात्र समीकरण.
दौलत भाऊ यांना मात्र नक्कीच लगातार 3 षटकार जर मारले गेले तर सन्माननीय अण्णाभाऊ शेवरे यांच्याकडून 1001 रुपयांचे कॅश प्राइज आले या ठिकाणी. अस्वलीपाडा आलाय का कर्णधार? ओके यस, नक्कीच दोन्ही संघांचे मात्र कर्णधार उपस्थित आहेत या ठिकाणी. परत एकदा त्यांचे देखील सरसे स्वागत आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी देखील शानदार झेल पकडला जातोय. विकेट नंबर 5, 5वा झटका लागतोय या ठिकाणी आळंदी डॅम या संघाला. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतपर्यंत एक बाजूने मात्र नैकेच दौलत भाऊ यांनी मात्र तर मजबूत पकड बनवली दिसते, परंतु एक बाजू मात्र ढासळलेली दिसते या आळंदी डॅम या संघाची. परत एकदा बॅटचा किनारा लागला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल नाही लॉंग लेग गलीमध्ये त्या ठिकाणी एकदा पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते की नाही थ्रो येतोय विकेट किपर यांच्याकडे. जर सटीक थ्रो जर राहिला असता तर नुकसान भोगावं लागते आळंदी डॅम या संघाला, परंतु 2 महत्वपूर्ण धावा जोडल्या जातात. एक धाव महत्वाचे असले कारण मात्र परत एकदा समीकरण बदलते या ठिकाणी. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता लागते. पुढील नाणेफेकचा कौल होते या ठिकाणी अस्वलीपाडा विरुद्ध गंगाद्वार बेट. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. या ठिकाणी नाणेफेकचे कौल देखील होते. दोन्ही संघ उपस्थित आहेत अस्वलीपाडा आणि गंगाद्वार मेठ. बघायचं आहे की कोणाची बाजूने मात्र हा कॉईन निर्णय जाते. या ठिकाणी आपण पाहतोय की गंगाद्वार मात्र हा थ्रो गोलंदाज जेव्हा रिफ्लेक्शन जर बघितलं गेलं तर थ्रो गोलंदाज आढळला आणि आढळत असताना आपण पाहतोय की ह्या गोलंदाजाला मात्र षटक टाकता येणार नाही. या षटकात जर बघायला गेले तर 4 चेंडू टाकून झालेत आणि टाकून झाल्यानंतर मात्र पाहायचं आहे की 2 चेंडू या ठिकाणी मात्र कोण गोलंदाजाचा वापर केला जाईल पाहायचं आहे. मित्रांनो जेव्हा रिप्ले ॲक्शन चेक केलं गेलं होतं तेव्हा मात्र हा गोलंदाज सुनील भाऊ थ्रो आढळला असल्या कारणाने मात्र त्यांना तर षटक टाकता येणार नाही. या ठिकाणी डायरेक्ट बाद असेल बॅन केला जाईल आणि या प्रतियोगितेमध्ये नक्कीच आपल्याला षटक काही टाकता येणार नाही याची कर्णधारांनी नोंद घ्यायची. सुंदर असं दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. विमान जो हवाई जेट मात्र नक्कीच एक उत्तरेच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. शानदार दृश्य आणि शानदार दृश्य आपण पाहतोय. लाला भाऊ आपल्या जो पहिला चेंडू चौथा चेंडू टाकला होता त्याच्यावरती किती धावा आल्या होत्या? 3.
2 2 + 9 म्हणजे जेव्हा फ्री हिटचा चेंडू होता का? त्याला भाऊ जरा क्लिअर करायचे. 2 धावा काढल्या होत्या त्याच्यानंतर जो फ्रॉग आढळला होता जो चेंडू तो नो बॉल आहे का? म्हणजे आम्हाला सांगत जा म्हणजे आम्हाला कळेल ह्या ठिकाणी. पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतो या ठिकाणी. यावेळेला शानदार फटका पाहायला मिळतोय. सीमापार जाईल की नाही परंतु मात्र त्या ठिकाणी चेंडू थांबतोय आणि थांबत असताना शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूच्या पाठलाग करत असताना मात्र या चेंडूवरती देखील गोल रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा पाहायला मिळतात आणि 2 धावा येत असल्याकडनं आपण पुढील सामना तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेलच परंतु मात्र 53 धावांचा पाठलाग करत असताना ह्या ठिकाणी जर बघायला तर 5 विकेट गेलेत आणि 5 विकेट जात असताना आपण पाहतोय की धावसंख्या 39 39 धावसंख्या. आता मात्र शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू बाकी शिल्लक असेल कारण जो नो बॉल एक टाकला होता चेंडू नो बॉल टाकत असताना मात्र तो चेंडू या ठिकाणी बाकी एक शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. 2 धावा आल्या होत्या तो चेंडू नो ठरला होता. चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा म्हणजे एक चेंडू बाकी शिल्लक. हे आमचे नक्कीच गुणलेखक प्रसाद दादाने आम्हाला नक्कीच सांगितलंय. अजूनही 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता लागते आळंदी डॅम या संघाला. मित्रांनो जे समीकरण सांगितलं होतं की पहिल्या चेंडूवरती विकेट तर गेली होती, दुसऱ्या चेंडूवर डॉट चेंडू काढला होता, तिसऱ्या चेंडूवर विकेट गेली होती, चौथ्या चेंडूवर 2 + नो बॉल टाकला होता आणि चौथा चेंडू डॉट आणि 5वा चेंडू 2 धावा आल्या होत्या म्हणजे शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल या षटकामध्ये मिस्टर सुनील भाऊ यांच्या. समीकरण पाहायला मिळते या ठिकाणी 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता अजूनही लागते आळंदी डॅम या संघाला जिंकण्यासाठी. लगातार 3 षटकार जर मारले गेले तर अण्णाभाऊ सेवरे यांच्याकडून 1001 रुपयांचे कॅश प्राईज आले परंतु प्रयत्न चालू आहे या ठिकाणी आळंदी डॅम संघाकडनं बघायला गेलं तर परंतु शेवटचा चेंडू असेल पायलेगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू आल्यानंतर मात्र षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. माफ करा मित्रांनो 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय म्हणजे 6 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता लागते या जिंकण्यासाठी.
या ठिकाणी मात्र मित्रांनो समीकरण पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आळंदी डॅमला जिंकायचे असेल तर 14 धावांची आवश्यकता आणि मल्हार 11 पाडे या संघाला जर जिंकायचे असेल तर त्या पद्धतीने मात्र शानदार गोलंदाजी करावी लागेल परंतु शेवटचे षटक घेऊन येतोय या ठिकाणी मात्र मल्हार 11 पाडे या संघाकडनं सागर येतोय स्ट्राईकला आपण पाहतोय दौलत भाऊ आळंदी डॅम या संघाचा मात्र नक्कीच एक विस्फोटक फलंदाज लगातार 3 जर षटकार मारले आणि विजयश्री जर खेचून दिली तर नक्कीच 1000 रुपयांचे कॅश प्राइज आले सन्माननीय अण्णाभाऊ सेवरी यांच्याकडलं फील्डमध्ये परिवर्तन पाहत असताना आपण पाहतोय की शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी अजूनही आळंदी डॅम या संघाला संघर्षपूर्वक पारी खेळावी लागेल परंतु राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी येतोय सागर फुलटॉस चेंडू हाताने पहिल्या चेंडूवरती मात्र ढकलून दिले चेंडूला खणखणीत चौकार 4 रन जोपर्यंत आपण पाहतो की अंपायरचा कॉल येत नाही तोपर्यंत आपण पाहतो की नक्कीच जे डिसिजन असेल ते मात्र आपण पाहतो की नक्कीच अजूनही 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता लागते ऑन साइडला परत एकदा बॉल आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की एकदा पूर्ण केली जाते पाठीमागे चेंडूच्या क्षेत्ररक्षक येतोय एकदा पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि जात असताना आपण पाहतो या ठिकाणी की नक्कीच महत्वपूर्ण 2 धावा जोडल्या जातात आणि 2 धावा देत असताना धावसंख्या पुढे तर पाहायला मिळते अजूनही आपण या ठिकाणी पाहू शकाल एक शॉर्ट रन दिली जाते मित्रांनो 2 धाव तर काढल्या होत्या परंतु दुसरी धाव क्रीजवरतून पडल्यानंतर मात्र एक शॉर्ट रन दिली जाते अजूनही 4 चेंडू 9 धावा षटकार चौकार येतील का एक रोमांचक स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय फुलटॉस चेंडू हाताने फुलटॉस चेंडू हात असणार सिद्ध बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात मात्र क्लीन बोर्ड होतोय त्रिफळा जित होतोय आता मात्र दौलत भाऊ यांची एक मोठी विकेट मिळते ती मात्र मल्हार 11 पाडे या संघाला विकेट नंबर 5 या ठिकाणी आपण पाहू शकाल सॉरी मित्रांनो 6 आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 44 म्हणजे अजूनही 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता लागते हे समीकरण पाहायला मिळते या मैदानाच्या आत आळंदी डॅम या संघाने मात्र सुरेख फलंदाजी केली होती एक समयला असं वाटत होतं की नक्कीच आळंदी डॅम हा एक संघ आसानी से हे टार्गेट चेस करू शकतोय परंतु त्या पद्धतीने मात्र भास्कर भाऊ आणि आप्पा यांची मात्र नक्कीच विकेट केल्यानंतर मात्र एक लढखडाती पारी पाहायला मिळते अजूनही सुवर्ण संधी आहे तर लगातार 2 चौकार मारले गेले आणि एक सिंगल जर धाव काढली गेली तर वापसी करू शकतोय आळंदी डॅम हा संघ तत्पुरते आपण पाहतो की सागर मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत यावेळेला देखील प्ले डाऊन होतोय 7वा झटका लागतोय आता मात्र एक तर राहिलेली दिसते ह्या सामन्यामध्ये परंतु अजूनही संधी आहे एक चौकार एक षटकार जर मारला गेला तर हा सामना नक्कीच जिंकू शकतोय आळंदी डॅम परंतु मात्र एक शेवटची आशा आहे मात्र एक शेवटची उमेद या मैदानात टिकून आहे आणि टिकून होत असल्या कारणाने नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय मिस्टर संदीप राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना सागर येथील शानदार गोलंदाजी ह्या षटकात जर बघायला गेलं तर 6 चेंडूमध्ये 14 धावा लागत असताना पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार केला होता परंतु मात्र जिथं 5 चेंडूमध्ये 10 धावा लागत असताना मात्र नक्कीच विकेट काढली गेली ती मात्र दौलत भाऊ यांची त्यानंतर आपण पाहतो की समीकरण बदलतंय 2 चेंडू आणि 9 धावा एक षटकार एक चौकार तर मारावा लागेल या ठिकाणी जर बघायला गेलं तर वाईट किंवा नो बॉल जर चेंडू पडला तर परत एकदा चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो या ठिकाणी जाऊया परत एकदा मॅचकडे मात्र सामना झुकलेला दिसते तो मल्हार 11 पाडे या संघाकडे शानदार गोलंदाजी करत असताना आपण पाहू ठेवू शकाल की हा सामना झुकताना पाहायला मिळतोय तो मात्र मल्हार 11 पाडे या संघाकडे शेवटचा चेंडू एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता
सुंदर फटका, परंतु मात्र एक औपचारिकता फटका पाहायला मिळतोय. हा सामना बघायला गेला तर ह्या ठिकाणी मात्र 8 धावेने जिंकलाय मल्हार. चौकार जातोय म्हणजेच मित्रांनो नक्की सीमा पर गेल्यानंतर 4 धावेने मात्र हा सामना जिंकलाय तो मात्र मल्हार 11 पाडे या संघाने. आणि 4 धावेने मात्र पराभवाचे समारोह जावं लागतंय ते मात्र आळंद डॅम या संघाला. हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. पुढील सामना आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल तो मात्र अस्वलीपाडा विरुद्ध गंगाद्वार मेठ यांच्या दरम्यान